एक माणूस विशिष्ट उद्देशानं राजेशाहीच्या विरोधात अमेरिकेचे बाहुले आहेत म्हणत बंड करतो. राजेशाही उलथवून टाकतो, वारसशाहीला नाकारतो, जवळपास 40 दशक त्या देशावर सत्ता राखतो आणि त्याच्या मृत्यूपश्चात त्याचा मुलगा त्याचा उत्तराधिकारी बनतो आणि एक सर्कल पूर्ण होतं. खामेनेई ज्या विचारधारेला फॉलो करत होते तिथं वारसा हक्कानं गादी चालवणं मान्य नव्हतं. तरीही आज त्यांचा मुलगा मोज्तबा हुसेनी इराणचे सर्वोच्च नेता बनले. नक्की कशी त्यांची निवड झाली आहे? स्वतः नेपोटिझम नाकारणाऱ्या विचारधारेत वडिलांनंतर मोज्तबा कसे सर्वोच्च नेता बनलेत? इराणमध्ये याची निवड प्रक्रिया काय असते हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सगळ्यात अगोदर आपल्याला हे माहीत असायला हवं की इराणमध्ये 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतर सत्तेचं हस्तांतरण होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी इराणच्या शाह राजवटीला झुगारून सत्तेत बसलेले अयातुल्लाह खोमेनी यांच्या मृत्यूनंतर खामनेई हे सर्वोच्च नेता झाले होते आणि आता नुकत्याच त्यांच्या झालेल्या हत्येनंतर मोज्तबा हुसेनी हे सत्तेवर आले. मुळातच खामनेई यांच्या हत्येनंतर मोज्तबा हुसेनी हे सत्तेवर लगेच येण्याची शक्यता नव्हती, कारण इराणमध्ये असणाऱ्या नियमानुसार सर्वोच्च नेता हा फक्त वारसा हक्कानं ठरत नाही, तर त्यासाठी असणारी एक जवळपास 80 सदस्यीय परिषद सर्वोच्च नेत्याची निवड करते. खरं खामनेई यांच्या हत्येनंतर अलीरेझा आरिफी यांच्या हाती तात्पुरती सूत्रे दिली गेली होती. मात्र सूत्रे घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आरिफी यांचा देखील अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची बातमी इस्रायलच्या माध्यमांनी दिली होती आणि त्यानंतर आता खामनेई यांचा मुलगा मोज्तबा खामनेई यांना सर्वोच्च नेता बनवलंय. या सगळ्या घटनेनंतर कोण आहेत मोज्तबा खामनेई आणि त्यांची निवड कशी झाली, हा प्रश्न खूप जणांना पडला असेल. तर इराणमध्ये सर्वोच्च नेता हे पद अध्यक्ष, पंतप्रधान यांच्यापेक्षाही वरिष्ठ असतं. प्लस त्याला धार्मिक अधिष्ठानही असतं. इराणमध्ये इस्लामिक क्रांतीनंतर सर्वोच्च नेता निवडण्याची प्रथा चालू झाली. यात अयातुल्लाह खोमेनी हे पहिले, तर अयातुल्लाह खामनेई हे दुसरे आणि आता निवड झालेले मोज्तबा खामनेई हे तिसरे सर्वोच्च नेते आहेत. हा सर्वोच्च नेता निवडण्याची पद्धत देखील इथं ठरली आहे. इथे 88 वरिष्ठ इस्लामिक कायदेतज्ञ आणि धर्मगुरूंचा समावेश असणारी एक समिती आहे, जी 8 वर्षांकरता सर्वोच्च नेता म्हणजे सुप्रीम नेत्याची नियुक्ती करते. ही समिती त्याच्या कामावर देखरेख ठेवते. जर तो नेता अकार्यक्षम निघाला, त्याचा मृत्यू झाला किंवा त्यानं राजीनामा दिला, तर पुन्हा नवीन नेत्याची नियुक्ती करते. हा सर्वोच्च नेता आपलं काम पूर्ण करण्यात अपयशी ठरला, तर त्याला काढून टाकण्याचा अधिकार देखील या समितीला असतो. आता वळूयात मोज्तबा खामनेई यांच्याकडं. 1969 मध्ये मशहद शहरात मोज्तबा यांचा जन्म झाला. इराणच्या कोम शहरात त्यांनी मुस्लिम धर्माचा अभ्यास केला. 1980च्या उत्तरार्धात ते इराण-इराक युद्धाच्या शेवटच्या काळात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणजेच IRGC मध्ये सामील झाले होते. मोज्तबा यांनी आजवर कोणतंही सरकारी पद ऑफिशियली भूषवलेलं नाही किंवा ते कुठे निवडूनही आलेले नाहीत किंवा ते कुठे धार्मिक प्रकांड पंडित म्हणून देखील सार्वजनिक जीवनात वावरले नाहीत. किंबहुना ते पडद्यापुढे जास्त कार्यरतच नव्हते असं म्हणता येईल. मात्र तरीही त्यांचा दबदबा इराणच्या राजकीय पटलावर कायम होता, कारण त्यांचे वडील सर्वोच्च नेता असताना ते वडिलांच्या भोवती असायचे. बऱ्याचशा सरकारी कामकाजावर त्यांचंच नियंत्रण असायचं. स्वतः IRGC मध्ये काम केल्यामुळं इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सशी त्यांच्या घनिष्ठ संबंध होता. या संबंधांमुळेच मोज्तबा यांची आता निवड झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. प्लस खामनेई यांच्यासाठी प्रशासनातल्या खूप साऱ्या विभागांशी मोज्तबा यांचा पहिल्यापासूनच संबंध राहिलाय. तिथली पाळेमुळे त्यांना माहिती आहेत. लष्करावर देखील त्यांची चांगली कमांड आहे. त्यामुळं खामनेई यांच्या मृत्यूनंतर जेव्हा अलीरेझा आरिफी यांचा देखील इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला, तेव्हा इराणी लष्कराचं मनोबल वाढवण्यासाठी सोबत जर इराणनं लढाई सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, तर त्यासाठी कठोर नियंत्रण, सैन्य तैनात करणे, दबावाखाली निर्णय घेण्याची हिंमत असणे आणि सोबतच या सगळ्या घटकांशी समतोल असणं, तिथले बारकावे माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना माहीत असलेला, त्यांच्यावर नियंत्रण असलेला कुणीतरी असावा म्हणून मोज्तबा खामनेई यांची निवड सर्वोच्च नेता म्हणून केली गेली. त्यांच्या या निवडीमागं IRGCचा मोठा हात आहे असं इराण संबंधातील तज्ज्ञ म्हणतात. खरं तर मोज्तबा हे सर्व जगाच्या दृष्टीने उत्सुकतेचा विषय आहेत असं म्हणता येईल, कारण आयुष्यभर ते इराणच्या राजकीय पटलावर कार्यरत असले तरी ते पडद्यामागं होते. त्यामुळे त्यांची विचारांची पद्धत, त्यांची कामाची पद्धत
यापासून जग अनभिज्ञ आहे. सध्याच्या युद्ध परिस्थितीमध्ये तर फक्त इराणच नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष त्यांच्यावर आहे असं म्हणता येईल. तुम्हाला मोज्तबा यांच्याबद्दल ही माहिती होती का? इराणमध्ये सर्वोच्च नेता या पदाला ते न्याय देतील का? मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.